छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा, राजमाता जिजाऊ मासाहेबांचा, राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या चरणी कोटी कोटी वंदन। जय ज्योती, जय ज्योती। सगळ्यात अगोदर तुम्हाला मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो। माझ्या लाडक्या बहिणी पार नजर पोचत नाही तिथपर्यंत बसलेल्या आहेत आणि यायला मला उशीर झाला, त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो, आपली माफी मागतो। आणि मागं पण आपले लाडके भाऊ आहेत, इकडे लाडके भाऊ आहेत, या साईडला आहेत। लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांचं मनापासून मी स्वागत करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। खरं म्हणजे राजमाता जिजाऊंचा हा वाडा आणि त्याच्या पायाशी आपण ही सभा घेतलेली आहे। आपण सगळे भाग्यवान आहोत। सभेचं ठिकाण आपल्या आतिश भाऊ तायडे यांनी बरोबर निवडलेला आणि तुम्हाला राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद आहेच, छत्रपती शिवाजी महाराजांचाही आशीर्वाद आपल्याला आहे आणि या माझ्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे, लाडक्या भावांचा आहे, लाडक्या ज्येष्ठांचा, सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे। त्यामुळे तुमचा विजय हा पक्का आहे। फक्त प्रचंड मताधिक्याने, रेकॉर्ड ब्रेक मतांनी आपल्याला विजय व्हायचा आहे आणि यासाठी मी विनंती करायला आलेलो आहे। आज अनेक सभा झाल्या, पण सगळ्या सभांमध्ये एकच मी पाहिलं, प्रत्येक सभेत लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी येतात आणि ज्याच्या पाठीशी लाडक्या बहिणी त्याचा विजय पक्का, त्याचा विजय पक्का। हे मी विधानसभेत पाहिलंय, हेच वातावरण मी विधानसभेत पाहिलंय। विधानसभेच्या अगोदर मुख्यमंत्री असताना हा एकनाथ शिंदे 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून फिरला आणि विधानसभेच्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींचा बोलबाला मी पाहिला आणि मी अनेक विकास कामं केली, अनेक विकासांना पुढे नेण्याचं काम केलं, चालना दिली आणि अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या। या सगळ्या योजनांमध्ये मला सगळ्यात भावलेली आणि सगळ्यात आवडती योजना कुठली असेल तर ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। अनेक अडथळे आले, काही लोक कोर्टात गेले, काही लोक म्हणाले निवडणुकीचं फुकटचं आश्वासन आहे, चुनावी जुमला आहे, पण मी मुख्यमंत्री म्हणून पदावर होतो। तुमचा हा भाऊ एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून मी ठरवलं होतं, जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस माझी परिस्थिती गरिबीची होती। मी देखील गरिबी पाहिली आहे। एका शेतकऱ्याचा मुलगा हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला आणि गरिबीची जाण असलेला हा मुख्यमंत्री शोधू लागला लोकांचे प्रश्न, माझ्या लाडक्या बहिणींच्या अडचणी, माझ्या लाडक्या बहिणींच्या समस्या, शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या समस्या, लाडक्या भाऊंचे प्रश्न, ज्येष्ठांचे प्रश्न, माझ्या आईची, माझ्या पत्नीची तगमग मी पाहिली होती, तिची काटकसर मी पाहिली होती कुटुंब चालवताना। आणि जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी ठरवलं
माझ्या माता भगिनींसाठी मी काही ना काही करणार आणि तिथूनच लाडकी बहीण योजना जन्माला आली आणि ती सुरूही झाली। दर महिन्याला माझ्या लाडक्या बहिणींना ओवाळणी देण्याचा निर्णय झाला। मिळते ना ओवाळणी आपल्याला, सगळ्यांना आपली योजना मिळते ना। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, कुणीही माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। हा तुमच्या या भावाचा एकनाथ शिंदेचा शब्द आहे। आणि तुम्ही तर आता सगळे लोक स्वराज्याच्या माहेरची माणसं आहात आणि जिजाऊ आई साहेबांच्या या माहेर घरच्या पवित्र भूमीची धूळ मस्तकी धारण करून मी इथं आलेलो आहे। इथली माती कपाळाला लावून मी इथं आलोय। मी स्वतःला भाग्यवान समजतो की या सभेसाठी हे ठिकाण आतिश तावडे यांनी निवडलं, तायडेंनी। आणि म्हणून सिंदखेड राजा हे आमच्यासाठी एक पवित्र स्थळ आहे। आतमध्ये गेल्यानंतर आपल्या राजमाता जिजाऊंचा जन्मस्थळ, एक अंगावर एक रोमांच उभे राहतात। आपण एका पवित्र स्थळी आलोय। छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या माय माऊलीच्या राजमाता जिजाऊंच्या वाड्यात आपण आलोय। एक आनंद आहे, एक समाधान आहे। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने इथं विकासाचं नवं पर्व आपल्याला आणायचं आहे आणि ते आपण आणणारच। ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे आणि म्हणून माँसाहेबांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी रयतेचं राज्य निर्माण केलं। रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये याची काळजी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली। सिंदखेड राजामध्ये आपल्याला रयतेचं राज्य आणायचं आहे, लोकांचं राज्य, जनतेचं राज्य निर्माण करायचं। खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांच्या आशीर्वादाने सिंदखेड राजा नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। सिंदखेड राजाचे नगराध्यक्ष आतिश भाऊ तायडे होणार म्हणजे होणार। त्यांच्या अगोदर पण तायडेच होते, बंधू होते आणि त्यांच्या सोबत 20, आता तुम्ही दोघंही याने असे अतिशय वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी भगवं करून टाकलेला। भगवं वादळ सगळीकडे पाहतो। मी हेच वादळ विधानसभेत देखील पाहिलंय। मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं। आता मी उपमुख्यमंत्री आहे, आजही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे।
मी आपल्याला एवढंच सांगतो, मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं हे बघणारा हा एकनाथ शिंदे आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत देण्याची योजना एकनाथ शिंदेनी केली. आणि महिला बचत गट जो ग्रामीण भागामध्ये जो फंड मिळतो खेळतं भांडवल, ते नगर परिषद हद्दीमध्ये मिळत नाही, ते देखील नगर विकास खात्याचा मंत्री म्हणून मी सुरू करणार. माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करणार. छोटा मोठा व्यवसाय केला पाहिजे अशा एकत्र येऊन पुढे गेल्या पाहिजेत. माझ्या लाडक्या बहिणी लखपती झालेल्या मला बघायच्या आहेत, लखपती झालेल्या. मी बोलतोय ते पूर्ण लक्षात ठेवा. मी जे बोलतो तेच करतो, जे होणार नाही ते बोलत नाही. यामध्ये बाबा थांबा ना रे जरा, तुमचा जोश कायम आहे. जोश 2 तारखेपर्यंत असाच ठेवायचा. आणि म्हणून लाडकी सून अभियान आपण सुरू केलं. जिथं कुठं अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम शिवसेना करणार. आणि मी मुख्यमंत्री असताना आणखी एक मोठा निर्णय घेतला. अगोदर आपल्या नावासमोर आपल्या वडिलांचं नाव आपण लावत होतो. मुख्यमंत्री असताना एक निर्णय घेतला की वडिलांचं नाव लावत असताना आपल्या नावासमोर पहिलं आईचं नाव लावायचा निर्णय घेतला. ऐतिहासिक निर्णय आहेत सगळे. 2.5 वर्षाच्या काळात अनेक प्रकल्प पुढे नेले. शेतकरी सन्मान योजना केली, पीक विमा योजना केली, वयोश्री योजना ज्येष्ठांसाठी केली, अनेक प्रकल्प मार्गी लावले. इथूनच बाजूला तुमचा समृद्धी महामार्ग जातो, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, त्याला देखील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलं. आणि आता तिथं मावळ सावरगाव इथं स्मार्ट सिटी आपल्याला करायची आहे. लोकांच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून MIDCची मागणी जुनी आहे. MIDC आपल्याकडेच आहे. उदय सामंत यांना मी सांगतो, ताबडतोब अधिकारी पाठवा आणि इथली तपासणी करा. इथं MIDC झाली पाहिजे. विकास आराखडा तोही मंजूर झाला पाहिजे. त्यासाठी देखील आता थांबायचं नाही, आता निर्णय घ्यायचा आहे. आणि तो हा एकनाथ शिंदे त्याचा पाठपुरावा करेल. तोही निर्णय आपण घेऊ, कारण सिंदखेड राजा आहे. हे मासाहेबांचं, जिजाऊ मासाहेबांचं स्थान आहे. याचा आपल्याला सर्वांना अभिमान आहे. आणि म्हणून अनेक योजना केल्या. मुलींचं शिक्षण, उच्च शिक्षण, डॉक्टर, इंजिनियर, वकील, आर्किटेक्ट जे काय करायचं असेल ते मोफत आपण केलं. आणि तिन्हीच आत्महत्या केली.
12:30 रात्री वाजता 1 वाजता मी टीव्हीवर बातमी पाहिली. हा तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता. एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून मी ती बातमी वाचल्यानंतर माझ्या मनाला यातना आणि वेदना झाल्या. सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो, मग आपल्या राज्यात शिक्षणासाठी मुलगी का? हे गोरगरिबांचं सरकार. आणि म्हणून मगाशी अर्जुनराव म्हणाले, एवढी लोकप्रियता कशासाठी? कारण मी तुमच्यातला आहे. मी सर्वसामान्यातला माणूस मुख्यमंत्री झालो होतो. सर्वसामान्यातला उपमुख्यमंत्री आहे. म्हणून मी तुमची अडचण, तुमची दुःख जाणतो. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की प्रॉपर्टी किती आहे, संपत्ती किती आहे, मालमत्ता किती आहे, किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून आतिश भाऊंना मी एकच सांगेन, तुम्ही तर विजयी होणारच आहात. तुमची टीम पण विजयी होईल, कारण नव्या दमाची टीम तुम्ही उतरवलेली आहे. यातला एकही माणूस पडू शकत नाही. सगळेच्या सगळे लोक विजयी होतील. कारण हा भगवा छत्रपती शिवरायांचा 2019ला पण इथं भगवाच होता आणि आताही बाजी भगवाच मारणार. इथं किती लढाया असू द्या, तिरंगी चौरंगी, पण फॅक्टर चालणार फक्त शिवसेनेचाच, रंग चालणार फक्त भगवाच. आणि इलाका किसका भी हो, धमाका हम ही करेंगे. प्रगतीचा निर्धार हाच सिंदखेडचा, खरं म्हणजे विकास हाच आपला अजेंडा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की इथं आपल्याला हे श्रद्धास्थान आहे, इथं मातृतीर्थ आहे. आणि म्हणून इथं जे जे काही करता येईल ते आपण करू. मी इथे जवळपास यापूर्वी मुख्यमंत्री असताना पाणी पुरवठ्यासाठी 29 कोटी रुपये दिले, वैशिष्ट्यपूर्ण रस्त्यासाठी 23 कोटी दिले, ड्रेनेजसाठी 59 कोटी रुपये दिले. परंतु आता मी तुम्हाला सांगतो, या राजमाता जिजाऊ मातेच्या जन्मभूमीच्या विकास कामांना कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. हे प्राधान्याने करू. जगाला हेवा वाटावा असं हे स्थान, पवित्र स्थान, याचा विकास झाला पाहिजे. पुरातन वास्तूंच्या संवर्धनाची ही खरं म्हणजे आपलं हे संपत्ती आहे, हे आपलं ऐश्वर्य आहे, हे टिकवलं पाहिजे आपण. आणि म्हणून त्यासाठी जे जे काही करता येईल ते केलं पाहिजे. या ठिकाणी येताना मी बघितलं, लोक गाडीत आमच्या बोलत होते, आपले मंत्री, की हे जगाच्या नकाशावर सिंदखेड राजा आला पाहिजे. जगाच्या नकाशावर, छोटं असलं तरी हे मातृतीर्थ आहे, याचं महत्व मोठं आहे. आणि म्हणून सिंदखेड राजामध्ये अनेक सुविधा पाहिजेत, रस्ते पाहिजेत, MIDC पाहिजे, कॉलेज पाहिजे, आरोग्य केंद्र पाहिजे, शाळेची नवी इमारत पाहिजे, लाडक्या बहिणींसाठी बचत गटासाठी नवी बाजारपेठ पाहिजे, आणि रोजगारासाठी, शिक्षणासाठी जिजाऊ मातेच्या लेकरांना बाहेरगावी नोकरीसाठी जावं लागू नये म्हणून देखील आपल्याला प्रयत्न करायचा. आणि मग ही परिस्थिती आता बदलायची आहे. तुम्हाला वाटतं तितकं हे अशक्य नाही आहे, कारण मी एवढे निर्णय घेऊन मोकळा झालोय की हा निर्णय देखील घेणं कठीण नाही. एकदा शब्द दिला की तो शब्द मी पाळतो. कमिटमेंटला महत्व आहे, बरोबर आहे. आणि म्हणून मी मागच्या सभेत पण सांगितलं,
एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। आणि म्हणून एकनाथ शिंदे फक्त घोषणा करत नाही, नुसती वचनं देत नाही, जे होणार आहे तेच बोलतो आणि त्याच्या मागे लागतो। पूर्णपणे पूर्ण होईपर्यंत त्याचा पिच्छा सोडत नाही। आणि म्हणूनच आज सिंदखेड राजाचा काया पालट करणं ही आपली जबाबदारी आहे। आणि म्हणून विरोधक काय करतात ते जाऊ दे, विरोधकांना एकनाथ शिंदेचं नाव दिसलं ऐकलं तरी पोटात कळ येते। आता त्याला मी काय करू? एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला हजम होत नाही, त्याने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे का इकडे? नाही, चालू करू ना आपण, चालू करू, पण काय त्यांची पोटदुखी जात नाही, त्यांची जळजळ मळजळ मळमळ काय कमी होत नाही। म्हणून त्याने एकदा तर तुम्ही जमाल घोटा देऊन टाका। जमाल घोटा माहित आहे ना? 2 तारखेला द्यायचं आहे, 2 तारखेला। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या संपूर्ण सिंदखेड राजाचा विकास आपल्याला करायचा आहे। आणि म्हणून हे शिवसेनेचे जे शिलेदार आहेत हे काम करणारे आहेत, वेळ देणारे आहेत, लोकांची सेवा करणारे आहेत। आणि म्हणून एक चांगली टीम उभी आहे, चांगली टीम उभी आहे। आणि म्हणून या ठिकाणी रस्ते, दिवाबत्ती, भुयारी गटार हे सगळं मी मगाशी सांगितलेलं आहे। या ठिकाणी आपण पाणी पण कुठून तरी आणलं ना, ते खडकपूर्णामधून पाणी आणलं, ती देखील योजना आपण केली। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की आज या सिंदखेड राजाच्या विकासासाठी जे जे काही करावं लागेल ते हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आपल्याला देतो। आणि म्हणून स्मार्ट शहर बनवण्याची क्षमता असलेलाच आपल्याला नेतृत्व पाहिजे। आणि नगराध्यक्ष म्हणून आतिश तायडे यांना आपण नगराध्यक्ष करणार आहे। आणि त्यांच्यासोबत त्यांचे बंधू अनुभवी दोघंही या शहराचा विकास करतील आणि 20 लोक त्यांच्या साथीने सोबतीने या शहराला पुढे नेतील। मी म्हणून एवढंच सांगतो, आपल्याला गावाला या सिंदखेड राजाचा विकास करायचा असेल, परिवर्तन घडवायचं असेल, आणखी सुविधा आपल्याला पाहिजे असतील तर आज आपण निर्धार करा, नगर परिषदेवर भगवा फडकवण्याचा निर्धार करा, जिजाऊंची भूमी महाराष्ट्रामध्ये आदर्श करण्याचा, हिंदुत्वाची शान उंचावण्याचा आणि सिंदखेड राजाला विकास केंद्र बनवण्याचा, एवढंच आपल्याला सांगतो। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, 2 तारखेला शिवसेनेच्या धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं, तुमचं एक मत इतिहास घडवणार आहे। आणि 20 लोकांनाही मी सांगतो, उमेदवारांना तुम्हाला मत मागताना 1 नंबरला नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकाने मत मागायचं आहे आणि रेकॉर्ड ब्रेक मतांनी या टीमला विजयी करायचं आहे, ही विनंती करतो। 2 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबायचं आणि या ठिकाणी विजयाचा गुलाल उधळायचा। 3 तारखेला विजयाचे फटाके फोडायचे। अर्जुनराव, प्रतापराव, तुम्ही इकडं या विजयामध्ये सामील व्हा आणि भास्कर आंबेकर सगळे, आणि मी देखील तुमच्यामध्ये सामील होईन, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आज फुलचंद कराड आपल्या पक्षामध्ये सामील झालेत। बंजारी समाजाचे नेते शरद पवार राज्याचे उपाध्यक्ष, त्यांच्या भगवान सेनेचे तुम्ही काहीतरी जबाबदारी दिली, उपाध्यक्ष म्हणून तुम्ही काम केलंय, तुम्हाला तुमचं अभिनंदन करतो। आणि आपल्या वंजारी समाजाचे भगवान सेनेचे सरसेनापती तुम्ही आहात। वंजारी समाजाचे नेतृत्व तुम्ही करा आणि वंजारी समाजासाठी
महाराष्ट्र राज्याचे समन्वयक म्हणून तुम्ही काम करा. तुम्हाला ही देखील मी जबाबदारी या ठिकाणी देतो. आणि मला हे दोघंही सांगताय की सिंदखेड राजा दत्तक घ्या. मी स्वतःला भाग्यवान समजतो. हे सिंदखेड राजाची जबाबदारी मी घेतो आणि या ठिकाणी यापुढे जे जे काही करायचं ते या ठिकाणी केलं जाईल हा विश्वास देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.